Hello friends, welcome to my YouTube channel Dhaware's Physics. In the last video we studied about what is meant by the oscillatory motion, what is the oscillation and what is the cause of the oscillation. And in that video we have seen the main cause of oscillation is a restoring force. So now in this video we are going to study the restoring force in detail. म्हणजे बघा बेटा आजच्या व्हिडिओचं आपलं मेन पर्पज असणार आहे काय तर या रिस्टोरिंग फोर्सला स्टडी करायचं बरोबर. तर आज आपल्याला रिस्टोरिंग फोर्स काय ते डिटेल मध्ये पाहायचंय आणि त्याचे काही 1 2 3 सोपे सोपे न्यूमेरिकल्स आज सॉल्व करायचे आपल्याला. बघा बेटा लास्टच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं आपण एसएचएम चं कॉज कोण होतं बेटा रिस्टोरिंग फोर्स होतं. आता हे रिस्टोरिंग फोर्स कसं होतं तुम्हाला आठवतं का बघा हे फोर्स ऑफ द टाइप F is equal to minus k into x raised to n. लास्टच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं या टाइपचं बॉडीवर जर फोर्स ऍक्ट झालं आणि आपण जर असं सिलेक्ट केलं बेटा इफ n is equal to odd n odd जर सिलेक्ट केला आपण if n is equal to odd n odd सिलेक्ट करायचं ठरवलं बेटा तर आपण पाहिलं होतं काय होत होतं की ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह होतं that time force is negative and when displacement is negative then force is positive. म्हणजे काय each time displacement and force are opposite in direction and this force always try to bring that body towards the mean position. ते बॉडीची पोझिशन रिस्टोर करीत होतं सो कॉल्ड रिस्टोरिंग फोर्स. आठवत नसेल बेटा आणखीन एकदा आपण थोडक्यात पाहू. इफ मी जर n ऑड म्हणजे n1 सिलेक्ट केला बेटा याच्यात काय येईल F is equal to minus k into x येईल. बघ बेटा मी पुन्हा इथं दोन गोष्टी तुम्हाला सांगायला फेल. पहिल्यांदा असं घेतो x when x is negative मी सुरुवातीला x निगेटिव्ह घेतला बेटा काय कन्सिडर करायला बॉडी इज मूव्हिंग अलॉंग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस. निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस ला डिस्प्लेसमेंट असेल देन मी याच्यात पुट करतो बेटा x जर निगेटिव्ह ठेवला बघ k तर आधीचाच इकडला हा निगेटिव्ह आणि x निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह म्हणजे देन F इज काय मिळाला बेटा मला पॉझिटिव्ह मिळाला. याचा अर्थ डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असेल तर फोर्स कुठे पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे. ह्याच्या अपोजिट घेतलं बेटा मी दुसऱ्या कंडिशनला काय when x इज पॉझिटिव्ह x जर पॉझिटिव्ह घेतला तर बघ आता ह्या इक्वेशन मध्ये मी पुट करतो हा x जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह असेल मग त्यावेळेस F कसा मिळायला लागला F इज निगेटिव्ह F असा हा निगेटिव्ह मिळाला. म्हणजे काय तर बेटा बॉडी निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस ला असेल तर फोर्स त्याला पॉझिटिव्ह ला आणायचा प्रयत्न करायला. इमॅजिन करू आपण टुवर्ड्स ओरिजिन ला आणायचा प्रयत्न करायला ठीक आहे. आणि जर का डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असेल तर फोर्स त्याला कुठे न्यायचा प्रयत्न करायला निगेटिव्ह डायरेक्शनला म्हणजे टुवर्ड्स ओरिजिन. हा जर ओरिजिन इमॅजिन केला दरवेळेस बॉडी जर निगेटिव्ह x ला असेल x एवढं तर इथं ऍक्ट होणार फोर्स त्याला टुवर्ड्स पॉझिटिव्ह म्हणजे ओरिजिन कडे नेले. इमॅजिन कर बॉडीचं डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह आहे म्हणजे कुठं टुवर्ड्स पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस. याच्यावर जे फोर्स ऍक्ट होईल बेटा ते काय करेल ट्राय टू ब्रिंग दिस बॉडी टुवर्ड्स द निगेटिव्ह डायरेक्शन म्हणजे काय टुवर्ड्स द ओरिजिन. मग ओरिजिनला जर का आपण मेन पोझिशन इमॅजिन केलं तर बॉडीवर ऍक्ट होणारा फोर्स आहे ईच टाइम बॉडीला कुठं आणायचा प्रयत्न करायला ओरिजिनला म्हणजे मेन पोझिशनला. म्हणजे काय करायला ते त्याची ओरिजिनल पोझिशन रिस्टोर करायचा प्रयत्न करते म्हणून त्याला रिस्टोरिंग फोर्स म्हणतात. आणि हे जे रिस्टोरिंग फोर्स आहे ते एसएचएम चं मेन कॉज आहे बेटा. आलं तुझ्या लक्षात. मग हे सगळं आपण कालच्या व्हिडिओ मध्ये पाहिले. मग आज काय करायचं आपल्याला हे काल सगळं थेरॉटिकली पाहिलं आपण. डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असेल तर फोर्स पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असेल तर फोर्स निगेटिव्ह हे खरंच असतं का ते आज आपल्याला एक्सपेरिमेंटनं प्रूव्ह करायचं बेटा. काही मेकॅनिकल एक्सपेरिमेंट मी तुम्हाला सांगायला लागलोय त्याच्यापैकी एक अतिशय सोपा आहे जो की तुम्हाला इझिली कळेल की हे रिस्टोरिंग फोर्स खरंच असतंय. दुसरा मात्र जरा करणं अवघड आहे पण फर्स्ट एक्सपेरिमेंट आपण जो पाहिला बेटा तो अतिशय इझी. कसा आहे बघा काय इमॅजिन करायचं मी असं इमॅजिन करायलंय की ही एक रिजिड वॉल आहे या टाइपची अशी आणि याला एक स्प्रिंग लावले बेटा मी म्हणजे हे स्प्रिंग ऑफ फोर्स कॉन्स्टंट K म्हणून. आणि काय केलं या स्प्रिंगचं इथं हा ब्लॉक आहे एक ब्लॉक ऑफ मास M. मी असं इमॅजिन करतो ही स्प्रिंग या टाइपची स्प्रिंग आणि हा ब्लॉक M आहे याचा मास M आहे
and this block of mass is M is kept on this frictionless table. हा जो फ्रिक्शनलेस टेबल आहे याच्यावरती हा ब्लॉक आपण प्लेस केला असं म्हणून. काय काय कन्सिडर करणार आपण? इमॅजिन block of mass M is kept on a frictionless table or track. It means that friction between this block and table is zero. No friction. Frictionless track येतो. मग आता काय केलं बेटा आपण? या ब्लॉकला सध्याला बिलकुल पकडलेलं नाहीये. याला पकडून आपण पुल किंवा पुश करायला नाही तिकडं, म्हणून हे या ठिकाणी रेस्ट आहे. म्हणून या ठिकाणी या पोझिशनला हा ब्लॉक ज्यावेळेस असेल बेटा त्यावेळेस आपल्याला काय लक्षात घ्यायचंय? या ब्लॉक वरचं जे नेट फोर्स आहे ते किती? 0 आहे. म्हणून आपण या पोझिशनला त्या ब्लॉकची कसली पोझिशन म्हणू शकतो बेटा? मीन पोझिशन असं म्हणू शकतो. काल बघितले आपण बॉडीच्या किती पोझिशन्स होत्या? 2. एक मीन आणि दुसरी एक्स्ट्रीम. मीन पोझिशन कुणाला म्हटलं बेटा? द पोझिशन ॲट विच नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट ब्लॉक इज किती? 0. आता थोडंसं तुला इमॅजिन करायचं. काय इमॅजिन कर बेटा? हा ब्लॉक आहे आपण पकडला आणि त्याला असं इकडं राईटला पुल केलं, इकडं ओढून घ्यायला हा ब्लॉक या डायरेक्शनला. मग आता ते डायग्राम मी आधी तुमच्या पुढे पाडायला पुन्हा बघू आपण नंतर याला काय इमॅजिन करायचं ते. परत हा काय असेल आपला फ्रिक्शनलेस टेबल इमॅजिन करू आणि ब्लॉकला मी तिकडं पुल केलंय, तर ही जी स्प्रिंग आहे बेटा ही अशी काय होईल? हे स्ट्रेच केली जाईल आणि आता या ठिकाणी तो आपला जो काही ब्लॉक होता ब्लॉक ऑफ मास M हा या ठिकाणी आला. मग आता तुला विचार करायचा आहे बॉडीला कुठे डिस्प्लेस केलं बेटा आपण? राईटला. म्हणजे बॉडीचं हे एवढं डिस्प्लेसमेंट x आहे. आता तुला थोडासा विचार करायचा आहे, ज्यावेळेस आपण ह्या ब्लॉकला असं पकडलं बेटा आणि इकडं पुल केलं त्यावेळेस हा ब्लॉक इथं आला. ही कोणती पोझिशन होती? मीन पोझिशन होती. करेक्ट. मीन पोझिशन पासून ब्लॉक राईटला आणला आपण. मग आता तुला थोडासा विचार करायचा आहे, ही जी स्प्रिंग आहे ह्या स्प्रिंग मध्ये काहीतरी फोर्स डेव्हलप झाला असेल बेटा. ह्या स्प्रिंग मध्ये जे फोर्स डेव्हलप झालं ते फोर्स आपण जर ब्लॉक इथून सोडून दिला तिथं राहील का? नाही राहणार. का राहणार नाही? कारण ह्या स्प्रिंग मध्ये जे फोर्स डेव्हलप झालं कशामुळे? ड्यू टू स्ट्रेचिंग. सो द फोर्स डेव्हलप्ड विदिन द स्प्रिंग ड्यू टू द स्ट्रेचिंग विल ट्राय टू ब्रिंग दिस ब्लॉक टुवर्ड्स द मेन पोझिशन. म्हणजे काय झालं बेटा? फोर्स एक्झर्टेड बाय द स्प्रिंग ऑन ब्लॉक इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. ते या डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट झालं. ठीक आहे. मग काय केलं? ब्लॉक आपण इथून सोडून दिला की स्प्रिंग त्याला पटकन इकडे ओढेल. म्हणजे आपलं डिस्प्लेसमेंट आपण केलं राईटला, पण त्याच्यावरचं फोर्स कुठे ऍक्ट होईल? आता लेफ्टला. सिमिलरली तो आणखीन एक कंडिशन घेऊ शकतोस बेटा. कशी? या टाईपची. परत हाच आपला फ्रिक्शनलेस टेबल आहे. इमॅजिन कर हा ब्लॉक आपण असा पकडला आणि इकडे कॉम्प्रेस केला. आता मग अशी स्प्रिंग कॉम्प्रेस झाली, आपली स्प्रिंग कॉम्प्रेस झाली आणि हा आपला जो काही ब्लॉक होता ब्लॉक ऑफ मास M आला. आता त्याचं हे x डिस्प्लेसमेंट आहे बेटा. याला ओरिजिन म्हण किंवा मीन पोझिशन म्हण. राईटला घेतला फोर्स कुठे? लेफ्टला. आता लेफ्टला घेतला, ही स्प्रिंग कशी? कॉम्प्रेस आहे. आपण असा ब्लॉक पकडून ठेवला बेटा, हा सोडून दिला की ब्लॉक पटकन तिकडे पळणार आहे. म्हणजे स्प्रिंग आता याच्यावर जे फोर्स एक्झर्ट करणार आहे ते इकडल्या डायरेक्शनला असणार आहे. मग तुला 2 इम्पॉर्टंट पॉइंट इथं नोट करायचे. काय? व्हेन ब्लॉक इज डिस्प्लेस्ड टू द राईट देन force exerted by the spring on block is towards the left and try to bring this block towards the main position. Similarly, when block is displaced towards the left, then force exerted by the spring on this block is towards the right, means that is towards the mean position. मग आपण याला काय म्हणणार आहेत? आपण याला दरवेळेस मीन पोझिशन कडे फोर्स डायरेक्ट होईल. मग आता याच्यावर आपल्याला काय कळालं? each time force acting on body or block is towards the mean position. मग बघा हे कुठे? मीन पोझिशन कडे. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स बद्दल आपल्याला पहिला जो महत्त्वाचा पॉइंट कळाला बेटा, कोणता कळाला? इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन असेल. आता दुसरा पॉइंट काय बेटा? हे सुद्धा तुला इमॅजिन करायचंय. हा ब्लॉक पकडला, तू इथं ओढलास, सोडून दिलास, हळूच ब्लॉक इथं जाईल. तू जेवढा असा जास्त दूर घेशील म्हणजे ह्या ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट बेटा जेवढं जास्त असेल तेवढं त्याच्यावर ऍक्ट होणार फोर्स सुद्धा जास्त असेल. म्हणून तर हे इक्वेशन असं लिहितात आपण जे लिहिलं आता F is equal to minus kx. म्हणजे हे सांगतंय F is proportional to displacement. म्हणजे more the displacement more will be the
फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट बॉडी. ओके, मग याला म्हणायचं रिस्टोरिंग फोर्स. हे एक्सपेरिमेंटल प्रूफ आहे, खरंच रिस्टोरिंग फोर्स असू शकतं म्हणून. ठीक आहे, म्हणून आता तुम्हाला कळालंय रिस्टोरिंग फोर्सच्या दोन खासियत चांगल्या लक्षात घ्या. एक, पहिली डायरेक्शन कुठे आहे, टुवर्ड्स मीन पोझिशन, आणि दुसरा त्याचे मॅग्नेट्यूड कसे असते बेटा, मॅग्नेट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. मग त्याला आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणू शकतो. म्हणून तुम्हाला जर कुणी विचारलं की व्हॉट इज मीन बाय द रिस्टोरिंग फोर्स, तर तुम्ही 0 मिनिटात सांगायला पाहिजे काय, द फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल विच इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन and whose magnitude is directly proportional to displacement called as the restoring force. मग बेटा आता हा एक्सपेरिमेंट झाला, तुझ्या लक्षात आलं रिस्टोरिंग फोर्स काय असते ते. मग आता रिस्टोरिंग फोर्स पाहिल्यानंतर तुला त्याचे दोन मेन पॉइंट नोट करायचे मी आता सांगितलेले, जे मी पुन्हा पुन्हा रिपीट करायला. एक कोणता, त्याची डायरेक्शन कशी, आणि दुसरा काय, त्याची मॅग्नेट्यूड कशी. कशी बेटा डायरेक्शन, टुवर्ड्स द मीन पोझिशन, आणि मॅग्नेट्यूड कशी, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. मग बेटा रिस्टोरिंग फोर्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आता हे असं आलं पाहिजे, F इज इक्वल टू मायनस kx. मग ह्याच्या दोन खासियत लक्षात ठेवल्या आपण. एक, पहिली डायरेक्शन कुठं होती बेटा, टुवर्ड्स मीन पोझिशन, टुवर्ड्स द मीन पोझिशन, इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. आणि दुसरा मॅग्नेट्यूड, मॅग्नेट्यूड कशी होती, magnitude is directly proportional to displacement. बरोबर, म्हणजे ओके, F is proportional to minus x असं असेल. ठीक आहे, मग आता बघ आपण डिफाइन करायला. कसं डिफाइन करणार, द फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल विच इज ऑलवेज, काय महत्वाचं आहे, ऑलवेज वर्ड महत्वाचा आहे, विच इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन and its magnitude is directly proportional to displacement is called restoring force. आलं बेटा लक्षात, मग याला रिस्टोरिंग फोर्स म्हणायचं. आता या रिस्टोरिंग फोर्स हा मेन फॉर्म्युला आहे, पण ज्यावेळेस आपण याच्यावरचे एमसीक्यूज न्यूमेरिकल सॉल्व्ह करू बेटा, डिफरंट फॉर्म मध्ये हा फॉर्म्युला आपल्याला आणावा लागेल. म्हणजे के ला आपल्याला डिफरंट फॉर्म मध्ये आणणं गरजेचं आहे. म्हणून के कसा लिहिता येऊ शकतो ते मी इथं थोडस तुला तयार करून दाखवायला लक्ष देशील. F इज इक्वल टू मायनस kx आहे. मी या फोर्सला बेटा ma लिहू शकतो. कशानुसार लिहिलं, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, करेक्ट, इज इक्वल टू मायनस kx. सो a इज इक्वल टू मायनस k बाय m इंटू x. बेटा हे a म्हणजे काय, ऍक्सलरेशन आहे बॉडीचं. ज्या डायरेक्शन फोर्स आहे त्याच डायरेक्शन बॉडीचं ऍक्सलरेशन असते. बरोबर आहे, म्हणून जी फोर्सची डायरेक्शन तीच ऍक्सलरेशनची डायरेक्शन. तुला आताच कळालं बेटा, फोर्स कुठं होतं, टुवर्ड्स मीन पोझिशन. मग एसएचएम मध्ये ऍक्सलरेशन सुद्धा कुठं असायला पाहिजे, टुवर्ड्स द मीन पोझिशन असावं, लक्षात घ्यायचं. बरोबर, मग बेटा आता इथं a इज इक्वल टू मायनस k बाय m आला, तर इथं मला काय एसएचएम ची कंडिशन पूर्ण करायची. काय कंडिशन आहे एसएचएम ची, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट इन डायरेक्शन असावे. तेच कसं सांगता येईल, ऍक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट अपोजिट इन डायरेक्शन असावे. म्हणजे याचा अर्थ हे ऍक्सलरेशन नेहमी डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट नाही यावं, म्हणजे कसं असावं, निगेटिव्ह असावं, कुणाच्या, एक्सच्या. मग आता बेटा मला k बाय m नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे. तो जर निगेटिव्ह झाला तर काय होईल, हा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला, म्हणजे एसएचएम ची कंडिशन निघून गेली. मग बॉडी एसएचएम परफॉर्म करणार नाही, काय करेल, कालच्या सारखं ट्रान्सलेटरी मोशन परफॉर्म करेल. बरोबर, म्हणून आपल्याला ही टर्म नेहमी इथं निगेटिव्ह राहायला पाहिजे. म्हणून आपल्याला k बाय m पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणून मी त्याला असं लिहितो ओमेगा स्क्वेअर एक्स. k ला काय सिलेक्ट केलं बेटा मी, ओमेगा स्क्वेअर. स्क्वेअर का घेतला, कारण स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. का ऑलवेज पॉझिटिव्ह पाहिजे, कारण k बाय m ची मेन रिक्वायरमेंट काय बेटा, तो ऑलवेज कसा असावा, पॉझिटिव्ह असावा. करेक्ट, निगेटिव्ह असला तर चालणार नाही. का, निगेटिव्ह आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाईल, एसएचएम ची मेन कंडिशन वायाला गेली. body will not perform the SHM, it will perform the rectilinear motion or motion along the straight line. So k by m आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे होता, म्हणून त्याला ओमेगा स्क्वेअर सिलेक्ट केलं. तुम्ही म्हणताल सर आता हे ओमेगा स्क्वेअर काय, याला इथं अँग्युलर फ्रिक्वेन्सी असं वाचायचं. आपण सर्क्युलर मोशन मध्ये कसं वाटलं होतं, अँग्युलर वेलॉसिटी, इथं त्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी वाचा. त्याचा तोच फॉर्म्युला इथं वापरणार आपण, कोणता, 2 पाय बाय टी. त्याचा यूज करूनच पुढे जाणार आहेत आपण. मग बेटा इथं के
बाय एम ला आपण काय घेतलं, ओमेगा स्क्वेअर घेतलं, म्हणजे के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. सो के ला मला काय लिहिता येईल, एम ओमेगा स्क्वेअर. मग ह्या रिस्टोरिंग फोर्सचा दुसरा एक फॉर्म मला असा लिहिता येईल, काय लिहिता येईल, एफ इज इक्वल टू मायनस के म्हणजे एम ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स असेल. हा अजून एक फॉर्म आपला जमा झाला. मग तुला काय करायचे, न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे के चा, के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर. कारण जर तुला के ची व्हॅल्यू नाही दिली तर ह्याची आणि याची व्हॅल्यू देतात. याला परत बेटा आणखी कसं लिहिता येईल, हा एम ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय, त्याला 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर असं लिहिता येईल. कारण ओमेगा काय असतंय, 2 पाय बाय टी. ओमेगाचा स्क्वेअर काय होईल, 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर असं सुद्धा याला घेता येतं आपल्याला. ठीक आहे, तर हे झालं रिस्टोरिंग फोर्स. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स लिहा किंवा असं लिहा किंवा असं या टाइपनं लिहा. आणि हे ऍक्सलरेशन सुद्धा बघा बेटा, जे फोर्स आहे तेच ऍक्सलरेशनची डायरेक्शन असते. तर तुम्ही हे सर्व फॉर्म्युले नोट करून ठेवा. आता याच्यावरचे आपल्याला काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. बघा आता तुमच्या डोळ्यासमोर काही न्यूमेरिकल्स आहेत, तुम्हाला स्क्रीनवरती फर्स्ट न्यूमेरिकल दिसायले. काय म्हणते बघा ते, आधी तुम्हाला सगळी याची लिस्ट तयार किंवा फॉर्म्युलेची आणि मग हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. बघा जे आपल्याकडे फर्स्ट न्यूमेरिकल आहे बेटा, हे काय म्हणते फर्स्ट न्यूमेरिकल, हे वाचायला हे फर्स्ट न्यूमेरिकल. याचं असं म्हणणं आहे, अ बॉडी ऑफ मास 1 ग्रॅम. बघा बॉडीचं मास किती, 1 ग्रॅम आहे म्हणतंय. बॉडी ऑफ मास 1 ग्रॅम म्हणजे एम इज इक्वल टू 1 ग्रॅम असेल जी एवढे. एक्झिक्यूट्स लिनियर एसएचएम विथ फ्रिक्वेन्सी. बघा फ्रिक्वेन्सी एन दिलाय, एन इज इक्वल टू किती, 5 ऑसिलेशन्स पर सेकंड म्हणजे त्याला हर्ट्ज म्हणू शकतो आपण. अँड एम्प्लिट्यूड 1 सेंटीमीटर, त्याची एम्प्लिट्यूड 1 सेंटीमीटर आहे. दे मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला फोर्स काढा म्हणते, लक्षात घ्या. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे बेटा डिस्प्लेसमेंट किती होईल, एम्प्लिट्यूड एवढं होईल. काल बघितलं होतं आपण एवढं. हे जर हा पाथ असेल हे मीन पोझिशन, तर ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन्स असतील, पी आणि क्यू असतील. मग एवढं जे डिस्टन्स आहे आपण काल काय म्हटलंय, एम्प्लिट्यूड म्हटलंय. मग इथं पार्टिकल आहे म्हणतंय म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू किती घ्यायचं, ए घ्यायचं. मग चला आता आपण याचा यूज करून सॉल्व्ह करू आपण. एफ इज इक्वल टू काय माहिती आपल्याला, मायनस के एक्स असतंय. आता साइनला निग्लेक्ट करा कारण फक्त मॅग्निट्यूड काढायचे. चला के गिवन आहे का बघा, के गिवन आहे का नाही. मग के गिवन असेल तर कसं काढता येतंय, आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर, त्याचा यूज करतो मी. सो दिस एफ इज इक्वल टू के मीन्स काय, एम ओमेगा स्क्वेअर. एक्स म्हणजे एम्प्लिट्यूड, ए एवढा घ्यावा लागेल एक्स ची व्हॅल्यू. चला मास गिवन आहे, परत ओमेगा गिवन नाही. बेटा ह्या ओमेगाला कसं लिहिता येईल, हा फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे. सर्क्युलर मोशन मध्ये आठवा, ओमेगा म्हणजे काय, 2 पाय एन. तर मी त्याला असं लिहितो, हे 2 पाय एन चा स्क्वेअर आणि इनटू हे एम्प्लिट्यूड किती बघायचं, एम्प्लिट्यूड किती त्याची 1 सेंटीमीटर एवढी. हे एमसीक्यू चे आन्सर आपल्याला सीजीएस मध्येच आहे, पण युनिट नाही चेंज केले तरी चालतात बेटा. एफ इज इक्वल टू एम. बघा मास किती 1 ग्रॅम, हे 2 पाय म्हणजे 4 पाय स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर इंटू 1 आले. सो एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर इंटू फ्रिक्वेन्सी किती बेटा 5, सो 5 स्क्वेअर असं येईल. मग चला याला सिम्प्लिफाय जर केलं, एफ इज इक्वल टू ऑप्शन कसे येतं तर काढता येईल आपल्याला. हे पाय स्क्वेअर ची व्हॅल्यू 9.87 घेतो आपण आणि 5 चा किती असतंय 25. याचा स्क्वेअर करून बघा तुम्ही, 3.14 चा पार्ट ठेवा इथून पुढे 9.87 च्या आसपास येतो. तर तो आपण असा घेतला. परत किती आले बेटा इथं, हे 25 चौक 100 होतील इंटू 9.87. ह्या दोन डिजिट ना आपण डेसिमल पुढे शिफ्ट करू, 2 डेसिमल ना पॉइंट पुढे शिफ्ट करू. किती आले 987. पण युनिट काय असेल त्याचं डाईन. का डाईन घेतलं, कारण सीजीएस मध्ये सर्व, म्हणून आन्सर असं काढलं. ठीक आहे बेटा. बघा मग हा पहिला एमसीक्यू कोणता ऑप्शन बरोबर आहे बेटा, बी ऑप्शन बरोबर आहे, 987. पुढचा प्रॉब्लेम काय म्हणत आहे, 1 kg वेट. बघा वेट किती 1 kg वेट आहे म्हणते. 1 kg वेट म्हणजे मास इज इक्वल टू 1 kg एवढा आहे. पुढं इज सस्पेंडेड टू अ मासलेस स्प्रिंग अँड इट हॅज टाइम पिरियड. टाइम पिरियड किती दिलाय, टी एवढा दिलाय. इफ नाव 4 kg वेट म्हणजे m1 m2 किती 4 kg म्हणतंय
आणि काय काढा म्हणते न्यू टाइम पिरियड विल बी T2 काढा म्हणते काय ते. पुन्हा बेटा टाइम पिरियड आणि मासची रिलेशन काढायची आपल्याला. कशी असणार आहे ते, कसं असणार आहे टाइम पिरियड T इज इक्वल टू तुम्हाला माहिती 2 पाय बाय ओमेगा. परत आता आपल्याला ओमेगाला K म्हणजे काय होता m ओमेगा स्क्वेअर होता किंवा K बाय m इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. त्याच्यावरून ओमेगा आताच्या सारखाच काय लिहिता येईल अंडर रूट K बाय m. मग मी या K ची व्हॅल्यू ओमेगाची व्हॅल्यू पुट करतो बेटा इथे. कशी पुट करता येईल, हा T इट इज इक्वल टू 2 पाय अपॉन अंडर रूट K बाय m असेल. सो T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट m बाय K असेल. परत ह्याच्यामध्ये K सुद्धा कॉन्स्टंट आहे, 2 पाय कॉन्स्टंट आहे, म्हणजे मला सरळ असं लिहिता येईल T इज प्रोपोर्शनल टू m लिहिता येऊ शकतं. मग बेटा बघा आता इथं मी हा फॉर्म्युला तयार करतो T2 अपॉन T1 अंडर रूट M2 अपॉन M1. मी याच्या व्हॅल्यूज जर पुट केल्या, M2 मास किती बेटा 4 kg आणि M1 किती 1 kg. सो दिस T2 अपॉन T1 म्हणजे T सांगितलाय, इट इज इक्वल टू 2 आला. याचा अर्थ दिस T2 इज इक्वल टू ट्वाइस T एवढा यायला पाहिजे, लक्षात घ्यायचं बरोबर. म्हणून आपण ह्या T2 ची व्हॅल्यू काढली 2T एवढी. मग असं एखादा ऑप्शन आहे का, तर सी ऑप्शन बरोबर असं दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणून बघा हे इजी MCQs आहेत, फक्त तुम्हाला ही लिंक द्यायची. टाइम पिरियड K कसा घ्यायचा आहे, ओमेगा कसा घ्यायचा आहे, हे एवढा भाग नवीन शिका तुम्ही. चला पुढचा प्रॉब्लेम बघा. पुन्हा तो तुमच्या स्क्रीनवरती काय म्हणायला गिवन नोट करा आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा. चला काय म्हणायचं, when displacement of particle in SHM from mean position is 4 cm. बघा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बेटा, x गिवन आहे, किती म्हणताय 4 cm. the force acting on particle is 6 Newton. हे फोर्स 6 न्यूटन आहे म्हणते. then force acting on it when its displacement is 6 cm. हे काय x1 आणि f1 आहे. आणि आता सांगितलं x2 दिलाय, ते किती दिलाय बेटा 6 सेंटीमीटर दिलाय आणि आपल्याला त्याच्यावरचं फोर्स काढा म्हणते. बघा आपल्याला माहिती फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, म्हणजे F इज इक्वल टू मायनस kx आहे. तर आपण याला असं लिहू शकतो F इज प्रोपोर्शनल टू x. म्हणजे काय काढता येईल बेटा इथं F2 अपॉन F1 इज इक्वल टू x2 अपॉन x1. x2 किती सांगितलं इथं 6 सेंटीमीटर आणि x1 दिलाय 4 सेंटीमीटर. सो F2 अपॉन F1 इज इक्वल टू 3:2 असं आलं. मग F2 काढायचा बेटा, F1 गिवन आहे, F2 अपॉन F1 किती सांगितलंय 6 न्यूटन इज इक्वल टू 3/2. सो हे 6 तिकडे गेले तर किती येतील, सो दिस F2 इज इक्वल टू 3/2 इंटू 6 झाले. म्हणजे किती झाले बेटा, F2 इज इक्वल टू हे 3 आले, 3 इंटू 3 9 न्यूटन एवढं फोर्स असं. ठीक आहे. बघा कोणता ऑप्शन करेक्ट आहे, तर डी ऑप्शन करेक्ट आहे. असे हे सोपे सोपे MCQs आपण आज पाहायला लागला, जे की फक्त रिस्टोरिंग फोर्स वरचेच आहेत. पुढचा एक शेवटचा प्रॉब्लेम बघा बेटा कसा आहे ते. काय म्हणणं अ स्मॉल बॉडी ऑफ मास 0.1 kg. बघा इथं बॉडीचं मास किती सांगितले त्याने 0.1 kg एवढं मास आहे म्हणते त्या बॉडीचं. एक्झिक्युटिंग SHM बघा m इज इक्वल टू 0.1 kg एवढं मास आहे. एक्झिक्युटिंग SHM ऑफ एम्प्लिट्यूड, एम्प्लिट्यूड किती 1 मीटर एवढी एम्प्लिट्यूड आहे आणि टाइम पिरियड गिवन आहे त्याचा 0.2 सेकंद. देन मॅक्सिमम फोर्स काढा मग त्याच्यावरचं किती असेल आणि त्यांनी सांगते पाय स्क्वेअरला किती यूज करा 9.87 एवढा यूज करा म्हणते पाय स्क्वेअरची व्हॅल्यू. बघा आता फोर्स काढायचा बेटा, F विचार करू आपण किती असते -kx. आता इथे किती एम्प्लिट्यूड घ्यायची आपल्याला, इथं टाइम पिरियड गिवन आहे, k दिला नाही तर k ला मी असं लिहू शकतोय k इज म्हणजे काय m ओमेगा स्क्वेअर इंटू x ते म्हणजे एम्प्लिट्यूड घ्या त्याच्या ठिकाणी, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ते निगेटिव्ह साइन मी निग्लेक्ट करतो कारण मॅग्निट्यूड काढायला. बघा परत मास गिवन आहे बेटा आपल्याला किती होता 0.1. ओमेगा दिलाय का याच्यामध्ये नाही, ओमेगा इज नॉट गिवन, मात्र टाइम पिरियड दिलाय. मग ह्या ओमेगाला मी असं लिहितो 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर, कारण ओमेगा म्हणजे काय असतंय 2 पाय बाय टी, त्याचा स्क्वेअर किती झाला 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर आणि एम्प्लिट्यूड गिवन आहे बेटा 1 मीटर. हे एम्प्लिट्यूडची व्हॅल्यू पुट केली. एकंदरीत काय आले 0.14 पाय स्क्वेअर म्हणजे 9.87 घ्या म्हटले, हे 1 नाही लिहिला तरी चालतो आणि टी स्क्वेअर म्हणजे कितीचा आहे 0.2 चा स्क्वेअर हे इंटू 1 ऍज इट इज. चला याला सिम्प्लिफाय केलं तर मला असं मिळेल
0.1 into 4 into 9.87 divided by 0.04. काय करतो बेटा मी इथला 2 स्थानाला दशांश सोडवतो, इथला 2 स्थानाला गुणवतो, म्हणजे ह्या 1 चे किती होते 10 into 4 into 9.87 divided by 4 असतील. हे 4 4 गेट कॅन्सल. सो F is equal to काय होईल, हे 10 म्हणजे 98.7 न्यूटन एवढं फोर्स येऊ शकतं इथं. बघा मग असं एखादा ऑप्शन गिवन आहे का आपल्याला, या ठिकाणी असायला पाहिजे 98.7 म्हणजे कोणतं, ए ऑप्शन विल बी करेक्ट असावं. ठीक आहे. चला हे असे आपले आजचे एवढे प्रॉब्लेम्स होते बेटा. आपण फक्त ऑसिलेशनचा इंट्रोडक्टरी पार्ट स्टार्ट केला बेटा. मग आजच्या भागामध्ये फक्त रिस्टोरिंग फोर्स, उद्यापासून आपण चॅप्टरला ऍक्च्युअली स्टार्ट करणार. म्हणतात मग आतापर्यंत काय होतं सर, आतापर्यंत हा इंट्रोडक्टरी पार्ट होता. उद्यापासून आपण चॅप्टरला ऍक्च्युअल स्टार्ट करणार, म्हणजे SHM ला स्टार्ट करणार. सिंपल हार्मोनिक मोशन उद्यापासून आपलं स्टार्ट होईल बेटा. ठीक आहे. आज आपण इथं थांबू बेटा.